बातमी। ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये दाखल होणार आहे। पुण्यामध्ये आज वारकरी आणि धारकरी यांचा संगम या ठिकाणी होणार आहे। ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांची पालखी आज पुण्यामध्ये येईल आणि त्यानंतर वारकरी आणि धारकरी असा संगम या ठिकाणी होणार आहे। आज हा संपूर्ण पालखी सोहळा जो आहे तो पुण्यात दाखल होणार आहे। ज्ञानोबा तुकोबांचा गजर आणि विठुनाम्याचा गजर या ठिकाणी ऐकू येणार आहे। काल आळंदीमधून ज्ञानोबा माऊलींची पालखी जी आहे ती पुण्याकडे पंढरपूरकडे निघालेली आहे आणि त्यानंतर आजचा मुक्काम हा पुण्यामध्ये असणार आहे। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, दरवर्षीप्रमाणे आता हा पालखी सोहळा जो आहे तो पुण्यामध्ये येणार आहे। धारकरी वारकरी असा संगम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तुमच्या मागची ही दृश्य आपण इथे पाहतोय। निश्चितच अवघ्या काही वेळातच माऊलींची आणि तुकोबांची पालखी पुण्यनगरीमध्ये दाखल होणार आहे आणि याच दोन्ही पालख्यांच्या स्वागतासाठी पुणेकर देखील आता आपण पाहू शकतो या संचेती चौकात पोहोचलेल्या आहेत आणि अवघ्या काही वेळात या दोन्ही पालख्या पुणे शहरात दाखल होतील। माऊलींची पालखी त्याआधी तुकोबांची पालखी ही पुणे शहरात पोहोचणार आणि त्यानंतर माऊलींची पालखी, अर्थात त्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकतो संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे सर्व जे काही कार्यकर्ते आहेत, अर्थात भक्तिशक्तीचा संगम या ठिकाणी होत असतो आणि त्यामुळे धारकरी आणि वारकरी यांचा एकत्र संगम या पुण्यनगरीमध्ये पाहायला मिळतो आणि त्यासाठी स्वतः संभाजी भिडे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच पालखी ज्यावेळी या संचेती पुलाजवळ